साताऱ्यातील म्हसवड पालिकेत काँग्रेस विरोधात एकवटले सर्व पक्ष। आमदार जयकुमार गोरेंची प्रतिष्ठा पणाला। म्हसवड वासियांचा कौल कुणाला? साताऱ्यातल्या म्हसवड शहरात नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। 8 प्रभागातल्या 17 नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत असून काँग्रेसकडून सत्ता ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत। आमदार जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणूक लढवतीये। विजय सिन्हा हे काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। गेल्या 5 वर्षांतील विकास कामांच्या आधारावर काँग्रेस निवडणुकीला सामोरं जातोय। घर आहे आणि नळ नाही, पाणी पुरवठा नाही असं नाही, संपूर्ण ठिकाणी पाणी पुरवठा आहे। आणि दुसरी गोष्ट आता की जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशी सुंदर बाग नाही। या गार्डनमध्ये जे जयकुमार गोरे भाऊंच्या आणि पृथ्वीबाबांच्या माध्यमातून आम्ही ही बाग नगरपालिकेने त्यांच्या फंडातून सुंदर बाग बनवलेली आहे की पश्चिम महाराष्ट्रात अशी बाग नाही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची गार्डन तयार केलेली आहे। आणि अजून असे काम खूप आहेत की आम्ही पाण्याचं पूर्वी 8-10 दिवसातून पाणी असायचं, आता आम्ही 3 दिवसावर 2 दिवसावर पाणी आणलं आहे। तर परिवर्तन आघाडी शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार लढत देत असून तुषार विरकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। भाजपनं देखील पालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। महादेव मासाळ आणि शंकर विरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून सत्ता खेचून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे। गेल्या 5 वर्षात म्हसवडचा कुठलाही विकास झाला नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। जर कामं झाली असती तर आज ही वेळ त्यांच्यावरती आली नसती। आज काँग्रेस एका बाजूला आणि इतर सर्व समाज सगळे पक्ष एका बाजूला आहेत। मग जर झाली असती तर ही वेळ आली नसती। निवडणूक आता खरी काँग्रेस विरुद्ध म्हसवड परिवर्तन पॅनलने उभी केलेली आहे। तर एकंदरीत सुखसुविधा ज्या ज्या देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत ते प्रामाणिकपणे आम्ही राहणार आहोत। तर त्यांच्याकडून जे झालं नाही आणि जे ते करण्याचा प्रयत्न केला पण ते पूर्ण त्यांचे झाले नाहीत ते आम्ही पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। निवडणुकीच्या काळात खोटे वायदे करायचे, लोकांना फसवणुकीच्या घोषणा करायच्या। गेल्या वेळेला निवडून येताना त्यांनी जवळजवळ 24 जाहीर वचनं दिली। त्याच्या कलर पॉम्पलेट्स अजूनही उपलब्ध आहेत आपल्याकडे। पहिला त्यांचा मुद्दा होता की 24 तास नळाला पाणी देतो। 24 तास या म्हसवडला तुम्ही कुठेही कानाकोपऱ्यात तुम्ही कॅमेरा घेऊन फिरला, 1 दिवसाला सुद्धा आजपर्यंत पाणी देऊ शकले नाहीत। आणि अशीही घोषणा केली इथल्या लोकप्रतिनिधींनी की 24 तास जर मी पाणी देऊ शकलो नाही तर मी मतं मागायला येणार नाही। तर आता कोणत्या तोंडाने मतं मागायला येणार आहेत हे आम्ही प्रश्न विचारणार आहे त्यांना। म्हसवड तसा दुष्काळी भाग, मात्र सध्या हा मुद्दा बाजूला पडून रस्ते ड्रेनेजच्या प्रश्नावरच राजकारण सुरू आहे। त्यामुळे म्हसवडची जनता काँग्रेसच्याच पारड्यात पुन्हा मतं टाकते की परिवर्तन घडवून आणते ते 28 नोव्हेंबरला स्पष्ट होईल। विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।